शिवाजी महाराज की जय भवानी। आपल्या या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय बापू, उपस्थित असलेले योगेशजी पाटणकर, माजी उपसभापती रमेशजी मोरे, संगीताताई पुजारी, त्याचप्रमाणे सारिकाताई पाटणकर, सुभाषराव मोरे, ताईकडे अण्णा, अनिलजी डाकवे, पुजारी सर, ए.पी. पाटील, मधुकर पाटील, रमेश नावडकर तात्या, राजेंद्र देसाई, नाना काजाडे, मारुती पुजारी, किशोर मोरे, योगेश सावंत, रामभाऊ चव्हाण, साहेबराव जिटोबल, अमर पाटील, विक्रम मोरे, स्वामी, अरविंदराव शिबे, पवन पाटील, सचिन काजारी, नाना काजारी, पाटील सर, राजू महेलकर, उपस्थित असलेले पैलवान संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले सर्व आजी माजी कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ नेते, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सोसायटीचे आजी माजी चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते, उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, उपस्थित असलेले माझे तरुण सहकारी, आज पैलवान संघटनेने पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आता कुस्तीचा डाव कसा टाकायचा आपण ठोकायचा त्यात आपल्याला समजलेलं आहे। आज पाटण तालुक्यामध्ये, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन हे घडवण्याची हीच एक संधी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण जिल्हा पाटणच्या मतदाराकडे बघतोय आणि हाच विचार करतोय की तुम्ही या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा साथ देणार आहे, उन्मत्त राजकारणाचा साथ देणार आहे, गद्दारीचा साथ देणार आहे, टक्केवारीचा साथ देणार आहे का आपण याला विरोध करणार आहोत? आपल्यातील स्वाभिमान आज आपल्याला दाखवून द्यायचा आहे। आज सगळेजण चर्चा करत असताना, फोनवर बोलत असताना एकच चर्चा आहे की यांच्या पैशासमोर तुम्ही कसं टिकणार। मी एकच त्यांना सांगितलं की जर पैशासमोरच जर राजकारण होत असतं तर आज अदानी अंबानी पंतप्रधान झाले असते, ते मुख्यमंत्री झाले असते। परंतु आज या महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे। सर्वसामान्य माणूस सुद्धा राजकारणामध्ये हा मोठा होऊ शकतो, राजकारणामध्ये समाजासाठी काम करू शकतो आणि आज स्वाभिमान जिवंत हे आपण सगळ्यांना दाखवून घ्यायचंय। आज या मंडळींनी गेले 10 वर्षात नक्की तालुक्यासाठी काय केलं आणि स्वतःसाठी काय केलं याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे। विकासाच्या गोंडस नावाखाली महाराष्ट्राच्या राजकारणाला या मंडळींनी काळिंबा फासला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला एकदा गद्दारी झाली होती, त्या गद्दारांचं नाव अजून सुद्धा कुणी आदराने घेत नाही मित्रांनो। आणि आज सुद्धा या महाराष्ट्रातील गद्दारांना लोक घरी बसवल्याशिवाय राहणार। या मंडळींनी एकच पाटण तालुक्यामध्ये निर्माण केलेलं आहे, रोजगार निर्मिती निर्माण केलेली आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे मलिदा गँग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। आता याचं चेअरमन कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही, संस्थापक चेअरमन। परंतु हे सत्य आहे मित्रांनो, आज विकासाच्या नावाखाली या ठिकाणी तुम्ही चुकीच्या माणसांना मोठं करताय। नक्की विकास हा चाललाय कुणासाठी?
ठराविक मोजक्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी चाललाय का जनतेसाठी चाललाय हा प्रश्न नुसता आपल्याला नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पडलाय. कारण आज त्यांच्या समोर सुद्धा त्यांच्या स्टेजवर सुद्धा बसत असताना त्यांचे मूळ कार्यकर्ते आता मागे बसायला लागलेत आणि ही मर्यादा गँग पुढे बसायला लागली. ही वस्तुस्थिती आहे. आज पूर्णपणे तालुक्याच्या राजकारणावरती त्यांनी पकड बसवलेली आणि ती सुद्धा पैशामुळे. आज जर हे आपण दूर नाही काढलं तर सर्वसामान्य माणूस हा राजकारणातून बाहेर फेकला जाईल. तालुक्यासाठी सोडा कुंभारगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी गेल्या 10 वर्षात त्यांनी काय केले? एखादं धरण बांधलंय, एखादा शेतीचा तलाव बांधलाय, शेततळ तरी बांधलंय का? पाझर तलाव बांधलेत. कुंभारगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी या मंडळींनी नेमकं केलं काय? हा एक प्रश्न आहे. आता दिसणारा विकास आहे. आज तसं पाहायला गेलं तर पूर्णपणे आपल्या भागामध्ये आता 70% शेती करण्याचं डोंगर कपारीत बंद झालेली आहे. का बंद झालेली आहे? वन्य प्राणी आता आपली शेती ठेवत नाही आणि त्यामुळे कोण शेती करत नाहीत आणि मुंबई पुण्याला जाण्याचे रोडे माणसाचे आता वाढलेले आहेत. आज मित्रांनो आपल्याला या प्रश्नाकडे सुद्धा बघायला लागणार आहे. परवा काहीतरी ढेबेवाडी त्या मंडळींनी जाहीर केलं की आम्ही शेतीच्या संरक्षणासाठी आता सोलार कुंपण देतोय आम्ही म्हणून. 10 वर्ष काय झोपले होते? 10 वर्षापूर्वी जर हे कुंपण दिलं असतं तर कित्येक शेतकरी पुन्हा मुंबई पुण्याला जाण्यापेक्षा इथं शेती करत राहिले असते. 4 तलाव बांधले असते शेतीसाठी. 2900 कोटी रुपये आपल्या एकीकडे म्हणतात. मग या कुंभारगाव भागामध्ये काळगाव भागामध्ये एखादं तरी छोटस शेततळ बांधलंय सुद्धा. आज कितीतरी वरती डोंगरावरती आपल्या साईट्स आहेत की ज्या ठिकाणी हे बारके बारके तलाव होऊ शकतात आणि ग्रॅव्हिटीने पाणी खाली आणू शकतो आपण शेतीसाठी. परंतु ह्यांच्या डोळ्यासमोर एकच रस्ता करायचा आणि तो रस्ता 6 महिन्यांनी पुन्हा करायचा. 6 महिन्यांनी पुन्हा करायचा. ही एक रस्त्याची फॅक्टरी निर्माण करण्याचं काम यांनी तालुक्यामध्ये केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी बघितलं आपल्या भागामध्ये शिक्षणाची जी बळकटीकरण व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. एकीकडे शाळा बंद पडत चाललेल्या पट नाहीये परंतु दुसरीकडे बारची संख्या वाढत चाललेली आहे. तिथं नवीन विद्यार्थी तयार करायचं चाललेलं आहे. मित्रांनो कुठं आपण नेऊन ठेवणार आहोत आपला तालुका? कुठं नेऊन ठेवणार आहोत आपण आता आपला तरुण वर्ग? याकडे सुद्धा आता आपल्याला गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आज या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो या सोयाबीनचा दर हा 3,800 4,000 रुपये मला वाटतं. परंतु केंद्र शासनाने सोयाबीनचा दर हा 4,892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेला आहे. आपण गुगलवर जाऊन बघा. आणि प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला शासनाने आदेश दिलेले आहेत की प्रत्येक तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र काढा. झालं का आपल्या इथं खरेदी केंद्र? कृषी उत्पन्न समिती आपल्याकडून काही मतं या मंडळींनी विकत घेतले. आपण काढलेले 2 पंप ताब्यात घेतले आणि त्यातला एक तुमच्या इथला पंप त्यांच्या कार्यकर्त्यांना वार्षिक भाड्याने दिले. घेतलेली संस्था सुद्धा ही मंडळी चालू शकत नाही. ही यांची परिस्थिती आहे. तर नवीन संस्था कधी काढणार? नवीन रोजगार निर्मिती कधी करणार? यावरती सुद्धा आता प्रश्न चिन्ह झालेला आहे.
मित्रांनो, आता तालुका पेटून उठलेला आहे. लोकांनी आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे. परिवर्तन करायचं हे आता या युवकांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आता पुढची वाटचाल चालू आहे. आज राहिलेले 3 दिवस आहेत. या 3 दिवसामध्ये वातावरण बिघडवण्याचं काही मंडळी काम करणार आहेत. मगा बसल्या बसल्या या ठिकाणी मला कोण सांगत होते की या गावामध्ये 100 किलो मटण आले, त्या गावामध्ये 200 आले, त्या गावामध्ये 150 आले. म्हणलं एवढी बकरी आणली कुठं? बहुतेक रेडा कापला असेल. काय मंडळींनी सांगितलं मला की चरबाट लागते म्हटलं, चरबाट. तर त्या दृष्टीने सुद्धा आज आमिष देण्याचं चालू आहे. मित्रांनो, इमानदारीमध्ये हे काही करू शकत नाहीत. तालुक्याचा विकास करू शकत नाहीत तर इमानदारी जेवण तरी काय देणार आहे? हे असलंच की काहीतरी. परंतु आता आपला मतदार जागा झालेला आहे. तुम्हा मंडळींची आता ही जबाबदारी आहे. येणाऱ्या 3 दिवसामध्ये कोण आपल्या गावामध्ये पैसे वाटायला येते का ते बघायला पाहिजे. आपल्या गावामध्ये कोण मटण द्यायला येते का ते बघितलं पाहिजे. आपल्या गावामध्ये कोण दारू असते का बघितलं पाहिजे. मित्रांनो, जर कोण काय बघितलं आणि जर कोण सापडला तर मात्र त्याचा व्हिडिओ काढा, त्याला प्रसाद द्या आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. आता थांबून चालणार नाहीये. जर या परिवर्तनाला कोण अडथळा निर्माण करणार असेल अशा मार्गाने तर ही थांबवण्याची जबाबदारी ही तुमची आमची. आज काळ सुद्धा माफ करणार नाही जर आज आपण कमी पडलो तर. गेल्या 10 वर्षामध्ये या मंडळींनी पूर्णपणे पाटण तालुक्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बिघडवलेली आहे. आता हे राजकारण शुद्धी करण्याचं काम आपल्या हातात आहे. आपण हे राजकारणाला शुद्धीकरण केलं पाहिजे. आज या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की आता तुम्ही माझे स्टार प्रचारक आहात. आपल्याला जसं कोणी तिकीट दिलं तरी सुद्धा जनतेचं तिकीट आपल्याला मिळालेलं आहे. हे या ठिकाणी आपण विसरून चालणार नाही. बरेचसे प्रश्न अजून शिल्लक आहेत. धरणग्रस्तांचे दाखले असतील, नवीन पिढीसाठी जे नोकरी संदर्भात उपयोगी येणार असतील, मराठवाडी धरणालाही अजून आपल्याला मिळायचे. आज त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला हे सगळ्यातील काय मंडळी होती, बाकीचे काय मंडळी होती, त्या सर्वांचा या ठिकाणी मी पायगडेवाडी होती, कुटरे, या सर्व मंडळींचं मी स्वागत करतो. आणि निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या वर्षी आपण परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की काही मंडळी आता काहीतरी वेगवेगळे आरोप करायला लागलेले आहेत. दुपारी कुणीतरी आरोप केला असं मी ऐकलं की बंडखोरी आपण काय गद्दारी केली म्हणून. परंतु मित्रांनो, आपण केली ही गद्दारी नाहीये, आपण केली ही बंडखोरी आहे. आणि बंडखोरच इतिहास निर्माण करू शकतो. आज आपण अपक्ष आहोत, बंडखोर आहोत. मित्रांनो, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होईल त्यावेळेला आपल्या तालुक्याला जो सर्वात जास्त विकासाचा वाटा देईल त्याच्याबरोबर आपण जाणार आहोत. असं पळून बिळून कुठे जाणार नाही आपण, ताट मारायला जाणार आपण. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहेत. त्यांच्या समोर सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला आहे महागाईचा. 1700 रुपयाचा डबा 2200 रुपयावरती गेलेला आहे. सिलेंडर महाग झालेला आहे. आज डिझेल पेट्रोल महाग झालेलं आहे. खताची गोणी 50 रुपये 50 किलोची 40 किलो कधी झाली आहे कुणाला माहित पण नाही. आज खताची गोणी 5 वर्षापूर्वी 700-800 रुपयाला होती, ती आज 1700 रुपयावरती गेलेली आहे. परंतु 6 वर्षापूर्वी सोयाबीनचा दर हा 6000 रुपये होता. मित्रांनो, एकीकडनं आपल्याकडनं सरकार घेतय आणि दुसरीकडनं आपल्याला देतय. लाडक्या बहिणींना तुम्हाला द्यायचंच होतं तर 10 वर्ष का गप्प होता? 10 वर्ष का लाडक्या बहिणी आठवले नाहीत? लोकसभेमध्ये ज्यावेळेस मतदारांनी तुम्हाला धक्का दिला त्यावेळेस तुम्हाला आता लाडक्या बहिणी आठवायला लागलेल्या आहेत.
हे आपण मित्रांनो आता सांगितलं पाहिजे समाजामध्ये जाऊन. आज जर आपल्याला परिवर्तन करायचं असलं तर समाजामध्ये जाऊन जे आपल्यापासून लाभ आहेत या मंडळींना सुद्धा समजून सांगण्याची आज वेळ आलेली आहे. त्यांच्याशी सुद्धा आपल्याला चर्चा करायला लागणार आहे की बाबा का असं करताय. जर ग्रामपंचायतीच्या वेळेस सोसायटीच्या वेळेस जर काय झालं असलं आपल्याकडून तर 2 पावलं मागं पुढे सरकूया. कारण त्यांची साथ जर घेतली नाही तर आपल्याला विजयापर्यंत पोहोचवायला अडचणी निर्माण होतील. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो तसं तुम्ही त्यांना विनंती करा की गेले 10 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिलेली आहे. आता आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या बाबीतनं आपण आज जर या ठिकाणी जर असा प्रचार केला तर निश्चितपणे आपल्याला जे वैचारिक मतदार आहे ते निश्चितपणे आपल्याला पडणार आहे. कारण आज लोक कंटाळलेली आहेत. पिंची लोक सुद्धा कंटाळलेली आहेत. कुणीतरी हाक मारेल याची वाट बघतात. त्यांना सुद्धा मदत करायची आपल्याला. फक्त आपण सर्वांनी या ठिकाणी स्वतः सत्तेत पाठन करा. आपण स्वतः निवडणुकीसाठी उभे आहोत अशा पद्धतीने आपण त्यांना विनंती करूया. या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो पुन्हा एकदा की आता 3 दिवस राहिलेले आहेत मतदानाला. एक दक्षता आपण घेऊया की आपल्या विचाराचं एकही मत हे वाया जाता कामा नाही. आपलं चिन्ह रिक्षा आहे. लोकांना एकच सांगूया की रिक्षा बघा आणि बटन दाबा. हे वर्ण कितवंय खालनं कितवंय हे काय चर्चा करत बसण्याचं कारण नाही. रिक्षा बघा आणि बटन दाबा. आज जर समजा आपली आहेत या विचाराची मतं सुद्धा जर कमीत कमी बाद झाली तर ते सुद्धा आपल्याला विजयापर्यंत पोहोचू शकतात. आज आपण या ठिकाणी एक लक्षात घेऊया की पाटण तालुक्याचं पूर्णपणे भविष्य आज आपल्या तुमच्या आमच्या हातात आहे. ही जर आज संधी आपली उठली तर पुन्हा 5 वर्ष थांबायला लागेल आणि पुन्हा 5 वर्ष ही मलिदा गँग आपल्याला कुणालाही या ठिकाणी सुखाने जगू द्यायची नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवूया आणि त्या दृष्टीने आपण कामाला लागूया. आज ही सभा संपल्यानंतर माझी आपल्याला विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडू नका. कुणीही आपल्या गावाच्या बाहेर येऊ नका. गावामध्ये जरा गस्त घाला. आज जरी शासकीय प्रचार 10 वाजता संपत असला तरी सुद्धा जर निवडणूक जिंकायचा जो प्रचार असतो हा 10 नंतर सुरू होतो. याच सुद्धा आपण कुठेतरी भान राखूया आणि त्या दृष्टीने आपण काम कराल. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये कुंभारगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा हा वाटा हा सिंहाचा वाटा असणार आहे एवढी आपल्याकडून मी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर CR पाटील आभाराचं काम करतो. दादा आपला एक धडाडीचा कार्यकर्ता आहे प्रणव मोरे सायगडे यांचा आज वाढदिवस आहे. केक कापायचे 2 मिनिटं लगेच.